64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सांगली येथील मिरज केंद्रावर 7वं नाटक सादर झालं. देह. लेखक आणि दिग्दर्शक श्री विनोद आवळे. सादरकर्ती संस्था होती नटराज फाउंडेशन सांगली. श्रोते हो, हे नाटक सुरू होतं तेच एका स्त्रीच्या प्रसव वेदनेच्या आक्रोशानं, किंकाळीनं. उत्कृष्ट प्रकाश योजनेच्या साहाय्यानं हे दृश्य रंगमंचावर दाखवण्यात आलं आहे. आणि पाठोपाठ मुलगी झाली आहे, मारून टाका असा आदेश आणि नवजात अर्भकाला पाण्यात फेकून दिल्याचा आवाज. हे पाहूनच नाटकाचा विषय काय असू शकेल याची कल्पना येते. तथापि नाटकामध्ये यापुढचं भीषण वास्तव ठळकपणे मांडण्याचा प्रयत्न आढळून येतो. प्रस्तुत नाटकात एका पाठोपाठ 5 मुली झाल्यामुळं कंटाळून कुटुंबप्रमुख पत्नीला घराबाहेर काढतो, कुटुंबातून पळून जातो आणि साहजिकच उरलेल्या कुटुंबाचं जिवंत राहणं देखील हराम होऊन जातं. नवऱ्याने बायकोला घराबाहेर काढलेलं, ही माय मग या पडक्या देवळाचा आसरा घेते. थोरली अक्का, तिच्या पाठची नर्मदा, तिच्या तोंडावर जळण्याचं व्रण, तर कांची या तिच्या बहिणीचं डोकं बापाच्या अशाच एका राक्षसी कृत्यात भिंतीवर आपटल्यानं तिला अंधत्व प्राप्त झालेलं. अशा या दुर्दैवी बहिणी स्मशानाशेजारी पडक्या देवळात कुबट, कोंदट, बकाल अवस्थेत जिवंत प्रेतासम जीणं कंठत असतात. प्रेतापुढं ठेवला जाणारा नैवेद्य आणि तोही उपलब्ध नसेल तर गावातून भीक मागून खाणं, असं हे त्यांचं जीणं. सगळ्या गावानं या मुलींना जणू वाळीतच टाकलेलं आहे. त्यातून कोणत्या तरी आदिवासी समाज जाती धर्मातील या मुली, त्यातील अक्का या मोठ्या बहिणीच्या धाकात राहतात. तिच्या सक्त आज्ञेत डोकीवर पदर घेत पदरानं तोंड सदैव झाकून समाजात भीक मागण्यासाठी जातात. मुलींची लग्नाची वय उलटून जात असतात, पण त्यांच्याशी लग्न तरी कोण करणार? अशातच धाकट्या चंदाच्या जीवनात किसन येतो. तिचा भोग घेतो, लग्नाची आश्वासनं देतो. चंदा मोहरते. अक्का या लग्नाला प्रथम विरोध करते. तो तुला फसवेल असंही चंदाला सांगते, पण अखेर चंदाच्या भल्याचा विचार करून लग्नाला मान्यता देते. सर्व बहिणी मिळून लग्नासाठी चंदाला नटवतात, पण अखेर अक्काची वाणी खरी ठरते. किसन लग्नासाठी येतच नाही आणि घरच्यांना मान्य नाही असे सांगून तिला नाकारतो. चंदा परत येते. तिची दुसरी बहीण माला सुद्धा तिच्या तथाकथित प्रियकराकडून फसवली जाते. विहिरीत जीव देते. कुटुंबाची अन्नान्न दशा होते. देह जगवणं हे एकमेव उद्दिष्ट असलेली अक्का प्रसंगी स्मशानातील प्रेतसुद्धा उकरून खाते. देवळातील देवीची ती भक्त असते. खूप आशावादानं न रडता हसत राहण्याचा खोटा खोटा प्रयत्न करत बहिणींवर धाक धपडशा करीत का होईना त्यांना सांभाळत असते. अखेरीस या दुर्दैवाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा आणखी एक आशावादी प्रयत्न म्हणून आपल्या 3ही बहिणींना देवळातून हाकलून काढते. मन मानेल तसं स्वतंत्र जगण्यासाठी मग ती देवी पुढं गाऱ्हाणं गाते. तिला भविष्याबद्दल प्रश्न विचारते. अखेर देवी प्रकट होते. तुझ्या प्रश्नाचे उत्तर फक्त मरणात मिळेल असे सूचित करते. देवळाच्या आवारातील विहिरीत अक्का देखील अखेर जीव देते. नाटक इथेच संपते. एखाद्या कुटुंबात वारंवार मुली जन्माला येणं, यातून निर्माण होणारी ही भीषण कथा थोड्या फार फरकाने अजूनही समाजात घडते. स्त्री समतावादी, सक्षमतावादी कितीही चळवळी उभ्या राहिल्या तरी या प्रश्नाचं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. असंच कदाचित लेखक आणि दिग्दर्शक आवळे यांना म्हणावयाचे आहे असं वाटतं. दिग्दर्शक आवळे यांनी प्रत्येक दृश्य, कलाकारांच्या हालचाली यावर भरपूर मेहनत घेतल्याचं जाणवतं. सर्वच कलाकारांनी नाटकाचा वेगळा विषय हाताळताना परिणामकारक अभिनयाचं दर्शन घडवलेलं आहे. विशेषतः अक्का उर्फ मालाच्या प्रमुख भूमिकेचं आव्हान शुभांगी चव्हाण यांनी समर्थपणे पेललं आहे. अन्य भूमिकांमध्ये नर्मदा सेजल शहा चौगुले, चंदा सलोनी लोखंडे, कांचन संस्कृती मोहिरे, माय मुक्ता पाटील, देवी वैष्णवी केंगार आणि किसन स्वप्नील टोणपे यांनी तिला उत्तम साथ दिली. पडक्या देवळाचं आगळं वेगळं आणि लक्षवेधी असं परिसरदर्शक वास्तव नेपथ्य स्वप्नील टोणपे आणि विजय कोलप यांचं, तसंच हर्षल केंगार यांची प्रकाश योजना हे या नाटकाचं जणू बलस्थानच आहे. तर नेमक्या आणि नेटकेपणानं पार्श्वसंगीताची बाजू मयुरेश माने यांनी सांभाळली. वैष्णवी केंगार आणि ईशा बंडगर यांनी दिलेली काहीशी राजस्थानी पद्धतीची वेशभूषा आणि रंगभूषा हे देखील या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. स्पर्धेत आज संध्याकाळी 7 वाजता सादर होणारं नाटक तरुण तुर्क
म्हातारे अर्क आणि सादर करणारा संघ नाट्य चित्रपट कलावंत कल्याण ट्रस्ट सांगली.